आज रविवार ताजी फडफडी शेतका आणले आणि चटणी केलं. एकदम भारी लागतं. तिनं नीट करून दिलें, स्वच्छ धुतलं, नंतर त्याला मीठ लावलं. आमटेत सोडताना मीठ धुवून सोडायची, लावून अर्धो तास ठेवून द्यायचं, म्हणजे लागता बरं, अळणी लागणार नाही मासो. मग ताजं फडफडीत असलं की चटणी एकदम भारी होत. नंतर वाटप काढलं, थोडे त्याच्यातले तळतलं आणि बोडकाची करतलं चटणी. नंतर एका मिक्सरच्या भांड्यात खोबरा घेतलं, अर्धो कांदो, मिरचे भिजत घातलेले 7-8 आणि धणे स्वच्छ धुवून ते घातलं. हळद, चिंच, 2 लसणीच्यो पाकळ्यो आणि किंचितसा मीठ घालून बारीक गिलगिलीत वाटून घेतलं. आम्ही ना रोज गावठी मिरची वापरतो आहे, पण आताशी सध्या मी ही बेडगी आणलं आहे, त्यामुळे तिचो वापर म्हटला चटणीक करूया. नंतर एक सुरकूल घेतलं, त्याच्यात घातलं आहे तेल, फोडणीक घातलं आहे कांदो, नंतर उठलं आहे वाटप, थोडा मीठ घातलं आहे. मीठ बघून घाला, कारण वाटपात पण आपण घातलेलं असतं. उकळी इल्यावर बोडका सोडलं. अप्रतिम चव चटणी. अशी चटणी करून बघा. वरसून ठेचून 7-8 तिरफळा घातले, मस्त शिजाक द्यायची. एकदम टेस्टी लागतं. शेतकाना एकदम ताजी फडफडीत होती. कधी मार्केटात गेलास तर अशी ताजी शेतका आणा, त्याची चटणी कर, एकदम भारी लागतं. आवडतली तुमकां? आवडल्यार चॅनल सबस्क्राईब करा.